डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. रंगपंचमीच्या उत्साहात 1991 साली एका क्षणात दीपक विश्वास भिडकर यांचं आयुष्य बदललं. केमिकलयुक्त रंग डोळ्यात गेल्याने त्यांनी कायमची दृष्टी गमावली. मात्र अंधाराच्या या प्रवासातही दीपक खचले नाहीत. वडिलांचा कपाटांचा व्यवसाय पुढे नेत ते आज 9 जणांच्या कुटुंबाचा आधार आहेत. अंधारावर मात करत त्यांनी जीवनाचा खरा प्रकाश शोधला. दीपक यांच्या याच प्रेरणादायी आयुष्याबद्दल कथा सांगणारं रंगपंचमी दिनानिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजचं हे विशेष वृत्त. साल 1991. रंगपंचमीचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र रंगांची उधळण, हास्याचे फवारे आणि खेळण्याचा जल्लोष. कोल्हापुरातील शाहूपुरीच्या 6व्या गल्लीत राहणारे 16 वर्षीय दीपक विश्वास भिडकरही आपल्या मित्रांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटत होते. हसत खेळत सुरू असलेल्या त्या रंगोत्सवात एका क्षणात सगळं काही बदलून गेलं. मित्रांनी अचानकपणे त्यांच्या तोंडावर केमिकलयुक्त रंग फेकला. हा रंग डोळ्यात गेला आणि काही क्षणातच दीपक जमिनीवर तडफडू लागले. डोळ्यांना असह्य वेदना होत होत्या. सैराभैर झालेले मित्र त्यांना तसंच सोडून पळून गेले. पण परिसरातील 2 मुलांनी माणुसकीचा हात पुढे केला. मिळेल त्या पाण्याने त्यांनी दीपक यांचे डोळे धुण्याचा प्रयत्न केला. तरीही अंधाराचा काळोख त्यांच्या डोळ्यासमोर दाटून आला. घरच्यांनी तातडीने दीपक यांना 2 खाजगी दवाखान्यात नेलं. मात्र कुठेच योग्य उपचार मिळाले नाहीत. अखेर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर स्पष्ट केलं की डोळ्यांवर गंभीर परिणाम झाला होता. केमिकलमुळे डोळे निळसर झाले होते. यानंतर 2 वेळा मोठी ऑपरेशन झाली. पण नीतीनं वेगळंच ठरवलं होतं. दीपक यांचे डोळे कायमचे बंद झाले. दृष्टी गमावली, पण जगण्याची इच्छा नाही. काही काळासाठी दीपक खचले. न पाहिलेल्या उद्यासाठी काळजी वाटू लागली. पण मग मनाशी एक पक्क त्यांनी ठरवलं, मीच जर खचून गेलो तर माझ्या कुटुंबाचं काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. त्यावेळी शाहूपुरीच्या 6व्या गल्लीत कुंभार गल्ली येथे वडिलांचा कपाटांचा कारखाना होता. तोच व्यवसाय पुढे नेण्याचा त्यांनी निर्धार केला. डोळ्यांनी अंधार पाहिला, पण मनातला प्रकाश त्यांनी कधीही हरवला नाही. आज त्या कारखान्यात 8 कामगार काम करतात. त्या 8 जणांच्या कुटुंबांचा आधारही दीपकच आहेत. या प्रवासात दीपक यांना त्यांच्या कुटुंबाने कधीही एकटं वाटू दिलं नाही. त्यांना डोळे नसल्यासारखं वागवलंच नाही. त्यांची साथच त्यांचा खरा प्रकाश बनली. 9 माणसांचं एकत्र कुटुंब आज गुण्यागोविंदाने नांदतंय. दीपक यांच्या प्रेमळ सावलीखाली आज या घटनेला 33 वर्ष उलटले आहेत. दीपक यांची कहाणी केवळ दुःखाची नाही, तर जिद्दीची, समर्पणाची आणि प्रेरणेची आहे. डोळे नाहीत, पण त्यांच्या नजरेतून ते आयुष्याचं खरं सौंदर्य पाहतात. कधीही परिस्थितीसमोर हार न मानता अंधारातूनही प्रकाश शोधण्याची प्रेरणा दीपक आपल्याला देतात. अंधार असतो, पण तो कायमस्वरूपी नसतो. फक्त मनाची ज्योत तेवत राहिली पाहिजे. कारण माणसाचं खरं प्रकाश पर्व त्याच्या मनातच असतं. या घटनेनंतर दीपक यांची या समाजाकडे एकच मागणी आहे, कोणतेही सण आनंदाने साजरे करा, पण कुणाच्या आनंदावर विरजण आणेल असं करू नका. मित्रांच्या मध्ये हुल्लडबाजी करत असताना अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे कोणाच्या जीवावर बेतेल असं वागू नका, अशी विनंती ते आज समाजाला करत आहेत. रंगपंचमी हा माझ्यावर एक संकट आलेला आहे. रंगपंचमीमुळे माझे दोन्ही डोळे रंग खेळता खेळता पोराने मला अशी पावडर मारल्यामुळे दोन्ही डोळे माझे खराब झाले. तर माझी कळकळीची विनंती आहे की रंगपंचमी तुम्ही खेळताना रासायनिक कलर वगैरे त्याने कशाने खेळू नका. तुम्ही खायचे कलर जे असतात, हळद वगैरे, ते त्या ह्यानंच तुम्ही खेळा आणि आपला परिसर सोडून बाहेर कुठे जाऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या बरोबर एक संकट आलेलं आहे की आणि कुणाला तसं येऊ नये, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे सतर्क राहून स्वतः काळजी घ्या. ही कहाणी प्रत्येकाला सांगते, संकट येतात, अंधार दाटतो, पण त्यातही उभं राहण्याची ताकद आपल्यात असते. आणि दीपक यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे.
माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.